हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर. वेलकम टू अमेझिंग रेसिपीज. आपण नेहमी कोथिंबीर वडी, अळू वडी बनवतच असतो, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेपूच्या भाजीपासून मस्त खमंग कुरकुरीत अशा वड्या कशा बनवायच्यात. चला तर मग आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे मी घेतलेली आहे शेपूची भाजी. ही एक जोडी मी होती ती स्वच्छ धुवून आपण ती चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी चण्याचं पीठ. इथे मी घेतलेलं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं तेल, आलं लसूण मिरचीची पेस्ट, छान खमंगपणा येण्यासाठी आपण घालणार आहोत तीळ. इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि आपला मसाल्याचा डबा आणि थोडंसं आपल्याला लागणार आहे हिंग. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. आता मी ह्याच्यामध्ये प्रथम आपण भाजी काढून घेऊया. आलं लसूण मिरचीची पेस्ट आपण ॲड केलेली आहे. इथे मी घालते तीळ. तिळामुळे खूप छान खमंगपणा येतो. आता आपण आपले ड्राय मसाले जे आहेत ते ॲड करूया. ह्याच्यामध्ये मी आता धणे जिरा पावडर आपण ॲड करूया. थोडासा गोडा मसाला मी ॲड करते, लाल तिखट, हळद, मीठ, थोडंसं हिंग. हिंग घातल्यामुळे आपल्याला चण्याचं पीठ जे असतं ते बाजत नाही. आणि आता आपण घालणार आहोत अर्धा लिंबाचा रस. तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. आता हे आपण छान मस्त मिक्स करून घेऊया. त्याच्यामुळे आपली भाजी जी आहे ती थोडीशी जी आहे ती नरम होईल. त्याला एक थोडंसं पाणी सुटेल. मग आपण त्याच्यामध्ये मावेल एवढं आपण बेसन ॲड करूया. याच्यामध्ये ॲड करते चण्याचं पीठ. की तुम्ही थोडं थोडं घाला, जेवढं त्याच्यामध्ये मावेल एवढंच आपल्याला ते ॲड करायचं आहे. आणि तांदळाची पिठी. तांदळाच्या पिठीमुळे आपल्या वड्या ज्या आहेत त्या छान कुसकुशीत होतात, कुरकुरीत होतात. आता हे पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे पण मस्त लागते. बऱ्याच वेळेला असं होतं की शेपूची भाजी ही खायला खूप जणांना आवडत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्या वड्या बनवून त्या नक्कीच ट्राय करा. तुम्हाला त्या खूप आवडतील. आता मला ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ अजून लागेल, तर आपण जेवढं घेतलं होतं पीठ ते सगळं मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते. थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा आपण ॲड करूया. हे पुन्हा आता आपण एकदा छान मस्त मिक्स करून घेऊया. आता इथे छान आपला असा मस्त हे बघा गोळा होतो आहे. आता आपल्याला पिठाची पण अजून गरज नाही आहे. आता मी थोडंसं तेल लावून घेते. गोळा करून घेऊया आपण. मी गॅसवरती एक स्टीमर ठेवलेला आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे. आता आपण ह्याचे सिलेंडर शेपमध्ये मस्त उंडे बनवून घेऊया. जसे आपण अळूवडीचे बनवतो किंवा कोथिंबीर वडीचे बनवतो. तुम्ही हे पसरट थाळ्याला थापून सुद्धा उकडवून घेऊ शकता. छान मस्त रेडी झालेला आहे. बघाल किती छान दिसतंय. अशाच पद्धतीने मी आता सगळे उंडे करून घेतलेले आहेत. आता हे आपण स्टीम करून घेऊया. आता इथे आपलं पाणी सुद्धा तापलेलं आहे. एक चाळण ठेवलेली आहे. त्याला थोडंसं मी ऑइल लावून घेते, म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या स्टीम झाल्यानंतर ह्याला चिकटणार नाही. उंडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ठेवून घ्या. तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता. आता मी एक स्वच्छ नॅपकिन ह्याच्यावरती घालणार आहे आणि त्यावर आपण झाकण ठेवून नॅपकिन आपण चारी बाजूने फोल्ड करणार आहोत. यामुळे काय होतं की वाफेचं जे पाणी आहे ते आपल्या वड्यांवरती पडत नाही आणि वड्या ज्या आहेत त्या छान मस्त उकडून निघतात. आता हे आपण अशा पद्धतीने एक 15 ते 20 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण छान मस्त स्टीम करून घेणार आहोत. आता
आता इथे आपल्याला 15 मिनटं झालेली आहेत. आपण हे उघडून बघूया. हे बघा, मस्त वाफ आलेली आहे छान. तुम्ही बघाल इथे अजिबात पाणी पडलेलं नाही आहे वरती. आता आपण एकदा चेक करून बघूया. हे बघा, छान आपलं मस्त आता आतपर्यंत शिजलेलं आहे. आता मी गॅस ऑफ करून घेते. हे छान थंड होऊ दे, मग ह्याचे आपण काप करून ते आपण मस्त फ्राय करून घेऊया. आता हे पूर्णपणे छान गार झालेलं आहे. आपण आता हे इझिली कट करून घेऊ शकतो. छान असे आता याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. किती सुंदर दिसतंय, तुम्ही बघाल. तेवढ्याच टेस्टला सुद्धा हे खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. संध्याकाळच्या वेळेला एक स्नॅक्स आयटम म्हणून तुम्ही ही नक्की बनवू शकता. आता आपण हे छान तेलामध्ये तळून घेऊया. मस्त दोन्ही बाजूला आपल्याला खरपूस हे तळून घ्यायचे आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी सुद्धा आहे. ही तुम्ही नक्कीच बनवलेली नसणार, तर तुम्ही ही ट्राय करून बघा. घरच्यांना खाऊ घाला, त्यांनाही ती खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. आता आपण हे टर्न करतो आहोत. सगळ्या आपल्या वड्या ज्या आहेत त्या आपण दोन्ही बाजूनी छान मस्त खमंग अशा आपण कुरकुरीत अशा आपण तळून घेऊया. मस्त आता रंग आलेला आहे. दोन्ही बाजूनी आपल्या वड्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. मस्त क्रिस्पी होतात या. आता आपण ह्या काढून घेऊया आणि तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणी सोबत या सर्व करू शकता. आपल्या सगळ्या वड्या आता तळून रेडी झालेल्या आहेत. तळून झाल्यानंतर ह्या घरामध्ये अगदी पटापट संपवल्या जातात. तर तुम्ही सुद्धा हा अनुभव नक्की घेऊन बघा. खूप सुंदर लागतात. मस्त एकदम खरपूस असा रंग आलेला आहे आणि आतून तुम्ही बघाल ते इतक्या छान रंग हिरवागार आलेला आहे. तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका.